नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चमचमीत चिकन रस्सा. हा रस्सा तुम्ही खाल्लात तर त्याच्यासोबत तुम्ही 2 भाकरी जास्त खाल, ही मी तुम्हाला नक्की गॅरंटी देते. आता हा पाहूनच किती छान आणि चमचमीत दिसतोय बघा. चला सुरुवात करूया. आता मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तेच मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ मिक्स केलेलं आहे. आता मी त्यामध्ये लिंबू टाकते. एक सांगते, लिंबू टाकलात की त्याला जो वास येत असतो ना, तो येत नाही. तुम्ही पण एकदा करून बघा. आता ह्याला मी व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे. यामध्येच आता ह्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवते. साधारण 15-20 मिनटं किंवा अर्धा तासही तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता बघा, मी हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते शिजवण्यासाठी ठेवत आहे. त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे. जास्त पाणी टाकलेलं नाही, कारण आपल्याला त्याचा रस्सा बनवायचा नाही. थोडंसं जाडसरच असं छानपैकी ठेवायचं आहे. बघा, हे किती चिकन छानपैकी शिजलेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी दुसरं भांडं किंवा तेच भांडं वापरू शकता बरं का. आता मी त्याच्यामध्ये तेल फोडणीला घेतलेलं आहे. त्यात कांदा टाकला. कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी मिक्स केली आहे. आता पुढचं राहिलं आपला टमाटा मी अगदी बारीकसर असा कापून घेतलेला आहे. तुम्ही त्याला मिक्सरला लावून देखील घेऊ शकता. आता आपण टाकूया हळद, धनेपूड, जिरेपूड. आता ह्याला देखील छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे. त्याला जोपर्यंत रंग येत नाही तोपर्यंत परता. आता मी ह्याच्यामध्ये तयारच वाटण टाकलेलं आहे. तयार वाटण टाकल्यावरती कशी टेस्ट येते हे देखील मला एकदा बघायचं होतं. आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट मिक्स केलेलं आहे. याला देखील मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चिकनचे पीस अगोदर टाकून त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं असतं. पण मला थोडीशी घाई होती म्हणून मी सगळं काही एकत्रच टाकून दिलेलं आहे. आता बघा, मी ह्याला व्यवस्थितपणे ढवळलेलं आहे. आता ह्यात मी चवीनुसार मीठ टाकत आहे. चवीनुसार मीठ माझं टाकून झालेलं आहे. उकळी फुटत आहे आणि छान तुम्हाला दिसतही असेल की जो रस्सा झालेला आहे तो अगदी दाटसर आहे, कारण मला देखील असाच रस्सा हवा होता म्हणून मी त्यात काही जास्त पाणी मिसळलं नव्हतं. आता वरून तुम्हाला जशी हवी, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकून घ्या, अन्यथा नाही टाकली तरी देखील चालेल. बघा कसं दिसतंय की नाही छान. आता एक प्लेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी माझ्या जेवणाची तयारी करत आहे. प्लेटमध्ये मी चिकन टाकलेलं आहे, कारण आता चिकन बघून मला खाण्याची खूप आतुरतेनं इच्छा झालेली आहे. त्यामुळे मला थांबवत नाही. तुम्हाला थांबवत असेल तर तुम्ही बघा, अन्यथा लगेचच बनवायला घ्या. कसं वाटलं तुम्हाला चिकन? कमेंटमध्ये नक्की सांगा.